आणि आता मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। वंचितच्या टीमने जरांगींच्या उमेदवारीवर चर्चा केल्याचं मला माहिती नाही। जरांगींच्या लोकसभा उमेदवारीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। भाजपचे मुंबई जिल्हाध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या रंगल्यात गप्पा। रोहित पवारांच्या खांद्यावर हात टाकत शेलारांच्या गप्पा, अनेकांच्या भुवया उंचावल्यात। शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी 7 मार्चला सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका। अभ्युदयनगरच्या रखडलेल्या पुनर्विकासाला हिरवा कंदील। मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची आज विधानसभेत घोषणा करण्यात आली। गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंचा हा मोठा निर्णय। धन्यवाद देवेंद्रजी कार्यक्रमात फडणवीसांनी केली होती घोषणा। समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम। वानखेडेंवर दाखल गुन्ह्यात 27 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण। ईडी सीबीआयनं दाखल केलेले वानखेडेंविरोधात गुन्हे 27 मार्चला पुढील सुनावणी। पुणे ड्रग्ज प्रकरणी 3600 कोटी रुपयांचा संपूर्ण व्यवहार हवालामार्फत झाल्याचा संशय आहे। देशात परदेशात ड्रग्ज पाठवताना हवालामार्फत व्यवहार झाल्याची माहिती। पुणे पोलिसांकडून हवाला कनेक्शनचा तपास सुरू। महादेव गेमिंग ॲपवर ईडीची मोठी कारवाई। सट्टेबाजी प्रकरणात ईडीनं 580 कोटी रुपये गोठवले। 1.86 कोटींची रोकड तर 1.78 कोटींच्या मौल्यवान वस्तूही जप्त। दिल्ली, मुंबई, कोलकाता, रायपूर, इंदूर आणि गुरुग्राममध्ये छापे।